रसरशीत राजम्याची भाजी कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते. राजमा मी तर स्वच्छ धुवून भिजत ठेवून नंतर फडक्यात बांधून त्याला मोड आणलेले आहे. आता कुकरच्या भांड्यात राजम्याच्या थोडं वरती एवढे पाणी घालायचे. आता एका साईडला मी भात पण लावत आहे. तर कुकरमध्ये 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून त्या तांदळाच्या वरती एवढं पाणी टाकून त्यात मीठ घालायचे आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या, कारण राजमा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. आता आपल्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहे, तर राजमा इथे छान असा शिजलेला आहे. तर आता आपण त्याची भाजी बनवूया. राजम्याची भाजी बनवणे अगदी सोपे आहे. कढईमध्ये तेल टाकले. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली. नंतर चिरलेला कांदा घातलेला आहे. आता कांदा हा छान परतून घ्यायचा, कारण कांदा छान परतला तर चव अजून वाढते आणि कांद्यातला कच्चापणा हा निघून गेला पाहिजे. आता त्यानंतर मी इथे एक छोटा टोमॅटो जो की बारीक चिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये घातला आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे. इथे छान असं परतून घ्यायचं, त्यामुळे आपल्या भाजीची जी काही चव आहे ही यावर डिपेंड असते. खूप छान चव येते. आता इथे छान परतत आहे. आता त्यामध्ये खडे मसाले, नंतर हळद, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला घालून तेल सुटेपर्यंत आपला परतून घ्यायचे. आता व्यवस्थित मिक्स केलेले आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे, त्यामुळे आपले मसालेही छान परततात. आता यामध्ये मी 1 टोमॅटो ज्याची पेस्ट किंवा प्युरी तयार केलेली आहे ती यामध्ये घातलेली आहे. एका टोमॅटोची प्युरी घालायची आणि परत परतून घ्यायची. आता इथे छान परतलेला आहे. तर त्यामध्ये आपण जो काही राजमा शिजवलेला आहे तो राजमा घालून घेणार आहोत. मला रस्सा बनवायचा आहे म्हणून मी त्यामध्ये जास्त पाणी घातलेलं होतं. इथे चवीप्रमाणे मीठ घालायचे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 5 मिनिटे झाकण ठेवून आपली राजम्याची भाजी तयार. आता तुम्ही ही पुरीसोबत किंवा राईससोबतही खाऊ शकता. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कुणाला राजमा चावल खूप आवडतात, तर कुणाला राजमाबरोबर पुरी किंवा चपातीही खूप आवडते. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण राजमा चावल बनवलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.